आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 501 रुपयाचा कॅश प्राइज देत आहोत. स्वर्गीय भरत शिंगोळे यांच्या स्मरणार्थ आदरणीय भगवान तात्या शेळके साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज 500 रुपयाचा आपण खरं तर भावेश पवार यांना वितरित करत आहोत. सर भावेश पवार यांना हे कॅश प्राइज वितरित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात. जशी सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. या प्रसादजी परब सर यांचा एक आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच जयेश भोसले आणि रोशन संते. डॉक्टर अभय सरांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं या पहिल्या चेंडूवर बघा फलंदाजाने स्वागत केलंय अर्जुन आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. अप्रतिम सुरुवात, 4 धावा. बोरशेती संघाचे पुरस्कर्ते आशिष दादा रत्नाकर यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि स्वागत आहे तुमचं या धडाकेबाज चषकामध्ये. बॉटम हँडचा खूप चांगला वापर 20 शेपमध्ये ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा तिथे चेंडू कव्हर करण्यासाठी सरसावेल पुढे, तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न आणि अर्जुन मांगरने अजून 2 धावा स्कोर कार्डवर ऍड केलेल्या आहेत. चांगली सुरुवात. अर्जुनच्या सोबत आपण बघतोय फलंदाज आलाय तो बाली भाकरे. सामना पण जो बघतोय नाणेफेक जिंकल्यानंतर जय ब्राह्मणदेव भाटाळे या सगळ्यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पंकज माळीचं पहिलं षटक पाबोपलेमध्ये आणि त्याच्या विरोधात आपण बघतोय आशिष रत्नाकर तात्या ग्रुप बोरशेती. पंकजचा पुढचा चेंडू, वेगवान गोलंदाज आहे पंकज. ड्राईव्ह खूप चांगला आहे. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह, सीमारेषे बाहेर खणखणीत दर्जेदार चौकार. हार्दिक पांड्याचा असा हा फटका जो आपण हार्दिक पांड्या बॉटम हँडचा वापर करून लगावतो ना कव्हर ड्राईव्ह, तसा फटका आपण बघितला अर्जुन बांगरच्या बॅटमधून. दर्जेदार स्ट्रोक. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल फिगरमध्ये 10 धावा. फुल टॉस होता चेंडू अंपील पंचांकडे, पण अजिबात इम्प्रेस होत नाही अपीलवर. चेंडू मागे जातो निघून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग मध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाज तिथे कंप्लीट करतो. 1 धाव. स्ट्रॉंगली अपील झालं. पंचांसोबत तीच चर्चा सुरू आहे. सर्व खेळाडू इथे येऊन मात्र चर्चा करतात पंचांसोबत, पण लेग बिफोर विकेटसाठी कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू इथे अवेलेबल नाही आहे हेच पंचांनी सांगितलंय. कारण आपण बघतो त्या ठिकाणी हा फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. पंचांचं हेच म्हणणं आहे की बॅटची हलकीशी कड घेऊन चेंडू निघून गेला तो पायावर आणि पायावर ब्रश होऊन चेंडू डायव्हर्ट झाला. दरम्यान एकदा तिथे फलंदाजाने पूर्ण केली. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले सुरू आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर फाईट करतायत. आज आपण बघत होतो म्हणजेच ओपन ग्रामीण हाफ सेकंड पूल. बॅक टू द बॉलर, चांगला फटका मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता. लॉंग ऑफच्या खेळाडूला यावं लागते चेंडू कव्हर करण्यासाठी, तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. कम्युनिकेशन चुकले त्या ठिकाणी संधी रनआउटची, पण खूप डिले झालाय या थ्रोला. ती चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला असायला हवी होती आणि कम्युनिकेशन इथे सुद्धा बिघडलंय फिल्डिंगमध्ये. 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत या चेंडूवर आणि धावसंख्या आपण बघतोय पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात मिळाली आहे. बॅटिंग करत असताना धावसंख्या 13 धावा धावफलकावर. 13 विदाउट लॉस. इन द फर्स्ट ओव्हर. लास्ट बॉल टू गो. हो, क्या बात आहे. भन्नाट यॉर्कर चेंडू पायाला ब्रश होऊन मागे गेला, डायव्हर्ट झाला आणि शेवट षटक इथे आपण शेवटच्या चेंडूवर बघतो त्या ठिकाणी निर्धाव. षटक पहिले समाप्त होत आहे. पंकज माळीचं अप्रतिम उत्तर शेवटच्या चेंडूवर, जो चेंडू लेग स्टिक सोडून जात होता. योग्य डिसिजन पंचांचं आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 13 धावा धावफलकावर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 13 धावा. महेश वरकुटे आणि राजेश लाटे यांचंही आगमन झालंय. दोघांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
धडाकेबाद चषक वडवली 2026 या क्रिकेट स्पर्धेमध्ये. जसं आपण इथे उल्लेख केला त्यांचा आपण तिथे सन्मान इथे करतोय. दोन्ही मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि स्वतः आपण बघतोय तिथे त्या ठिकाणी सतीजी शेळके यांच्या शुभ हस्ते आधी सन्मानित होतोय त्यांचा. दोन्ही पाहुण्यांचं मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. बोलूया पुन्हा एकदा ग्राउंडकडे, मैदानाकडे. षटक क्रमांक 2 विसावा रिसॉर्ट एंड कडून आपण बघतो ही गोलंदाजी. षटक क्रमांक 2 मध्ये पियुष माळी. पहिला चेंडू ऑप्शनच्या खूप बस बाहेर, दिशाहीन चेंडू आणि गुणसंख्यक लेखक गणेश कापडीकडे इशारा केला. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या 14 वर आपण बघतो पुढे सरकली ती म्हणजे आपण बघतो धावफलकावर 14 ऑन द बोर्ड. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू. भरपूर मोठ्या संख्येने आज प्रेक्षक इथे आले. आपण बघतो की आजचा पूल जो खूपच स्ट्रॉंग आहे. यानंतर भावळे बीची सुद्धा मॅच बघायला मिळणार आहे तुम्हाला. चेंडू हवेमध्ये एज घेऊन मागे निघून जातोय थर्ड मॅनला. इंटेलिजन्स स्ट्रोक, जंटल टच, सीमारेषे बाहेर चौकार. खूपच कॅज्युअल उभा होता त्या ठिकाणी म्हणून आपण बघतोय हा चेंडू अत्यंत वेगाने थर्ड मॅन क्लिअर करतोय आणि चौकारामुळे धावसंख्या 18 धावा धावफलकावर. अर्जुन बांगर खूप चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये, एक जेन्युइन ऑलराऊंडर. 5 चेंडूत 15 वर तो खेळतोय. संघाची धावसंख्या 18. त्यामध्ये बळीच्या आपण बघतोय 2 चेंडूत 2 धावा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. दिशा आधी आपण बघतोय त्या ठिकाणी खूपच खराब, दशा खराब, वाईट बॉल. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये पियुष. आपण बघतो त्या गोलंदाजीमध्ये पावले षटक तो टाकतोय पियुष माळी. सामना क्रमांक आजच्या दिवसातला आजच्या रजनीला तिसरा आपण बघत आहोत जो सुरू आहे. जय ब्राह्मणदेव भाटाळे विरोधात आशिष रत्नाकर तात्या ग्रुप बेस्ट ऑफ बोर्डचे ते रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. चांगला अटेम्प्ट होता त्या ठिकाणी आपण बघतो गोलंदाजीमध्ये. थोडासा स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि या मुवमेंटला बीट केलं ते स्ट्रायकिंग केलं. अर्जुन बांगरला बघू शकता हा चेंडू थोडासा टॉस केला होता, टायमिंग करू शकला नाही. रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता. तो गॅप त्या ठिकाणी जो आहे तो वॅकेंट एरिया जो आहे त्या ठिकाणी तो मात्र फटकवायचा आहे अर्जुनला, पण टायमिंग करू शकत नाहीये. पण धावसंख्या सध्या खूप चांगली आहे. 1.2 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. पियुष माळी शॉर्ट ऑफ लेन बॅकवुडला गेला. ऑन द टोस अपर कट. काय देखणा फटका. अपिश अँड पनिश. चौकार. बळी स्ट्राईक एंडला येतोय. धावसंख्या 24 धावा धावफलकावर. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप. त्यामध्ये सिंहाचा वाटा तर अर्जुनने उचललाय. 8 चेंडूमध्ये 20 वर तो खेळतोय. बळी खूप वेळानंतर स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि पॉवर प्लेमध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वाईड चौकार, वाईड डॉट, चौकार, सिंगल अशा आतापर्यंत एकूण लिगली 4 चेंडू झालेले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू बरोबर त्याच्या हातामध्ये जातोय निघून एक्स्ट्रा कव्हरमध्ये. आणि खूप चांगला हा रोल खूप इम्पॉर्टंट आहे बलीसाठी. स्टँड बाय रोल बघतो तो अर्जुनकडे स्ट्राईक रोटेट करतोय. इव्हन बालीकडे सुद्धा आपण बघतोय चांगली क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची. पण सध्या आपण बघतोय की अर्जुनची बॅट ज्याप्रमाणे इथे किंवा चौकारांची भाषा इथे बोलते, मोठ्या फटक्यांची भाषा बोलते, त्यामुळे त्याच्याकडे स्ट्राईक जाणं खूप महत्त्वाचं आहे. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. वेगवान फटका. बॅट गोफणीसारखी फिरली होती, टायमिंग जमलं नाही. बॅटच्या खालून चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल डॉट गेलाय या ठिकाणी आपण बघतोय पॉवर प्लेमध्ये. आणि 2 षटकांच्या अखेरीस क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली संघाची. 25 धावा धावफलकावर आहेत. नेक्स्ट मॅच बघायला मिळेल केस जीवदानी मानिवली विरोधात संदीप मामा 11 जय बजरंग भावाळे बी असा तुम्हाला सामना बघायला मिळणार आहे. अजून एक बलाढ्य 2 संघ एकमेकांसमोर फाईट करतील. मानवली कल्याण ग्रामीणमधला हा संघ जो तुम्हाला बघायला मिळेल आणि कदा तुम्हाला संघ बघायला मिळतो म्हणजे भिवंडीचा भावाळे बी.
या दोघांमध्ये सुद्धा एक चांगली लढत प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. आज आपण जो ताफा जो बघतोय, प्रेक्षक जे बघतोय ते या सर्व खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी आलेले आहेत. रमेश गाग सरांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे साहेब, या आपण. जेव्हा स्पर्धेला आपण सुरुवात केली तेव्हा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि कित्येक वर्ष जर आपण धडाकेबाज चषकाचा इतिहास जर आपण मागे उलटून जर बघितलं, पानं उलटून जर बघितली तर हे नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलेलं आहे, रमेश घाग सर. कारण सुरुवात त्यांनी मात्र स्पॉन्सरशिप पुरस्कार म्हणजे पुरस्कर्ते जे आहेत या स्पर्धेमध्ये ती सगळ्यात पहिलं नाव ते आहे रमेश घाग सर. घाग फार्म्सचे ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्या काळामध्ये जेव्हा स्पर्धा आपण सुरुवात केली पहिल्या पर्वात तेव्हा त्यांनी ते पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केलं होतं. तो 2 षटकांच्या अखेरीस 25 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये विकेटलेस गेला होता, 13 धावा खर्च केल्या होत्या. तो पुन्हा एकदा पंकज माळी बॉलिंग मार्कर होता, या संघाचा अत्यंत महत्त्वाचा इम्पॉर्टंट ॲसेट स्ट्राईक बॉलर. पहिलं षटक त्याने कॉमेंट्री बॉक्स एंड करून टाकलं होतं, आता मात्र 20वा रिसॉर्ट एंड कडून. पुढचा चेंडू, वेगवान चेंडू, अपील पंचांकडे, स्ट्रॉंग अपील, पण चेंडू मागे निघून जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा लेग बाईटचा इशारा, धावा येतात त्या महत्वाच्या आहेत. सीमारेषे बाहेर चौकार. वर बाहेर डीप होत होता, बाहेर निघत होता. इम्पॅक्ट बघितला पंचांनी आणि पंचांचा योग्य डिसिजन, लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय आणि डाव संख्या आपण बघतोय त्या चौकाच्या मध्ये 29. आउटसाइड एज फ्लाय होते चेंडू, फ्लाइंग स्लीप आणि गलीच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वेगवान फटका बघायला मिळतोय, सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू, धन्यवाद. गाजर म्हणजे गाजणारच, त्याच्यात मात्र शंका नाही. मात्र टॉप लेवल क्रिकेट टुर्नामेंट ज्या स्पर्धेने आपली हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे, 50 वर्ष कंप्लीट झाली आहे, 51व्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलंय, पाऊल ठेवलंय. त्यामुळे एक प्रतिष्ठेची अग्रमानांकित बहुचर्चित बहुप्रतीक्षित मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट आणि एक लिजंड क्रिकेट टुर्नामेंट. महाराष्ट्रामध्ये अशा स्पर्धा खूपच कमी आहेत ज्या आपण 50च्या पलीकडे त्यांची गिनती करतो किंवा 50च्या पलीकडे त्यांची आपण वर्ष काउंट करतो. त्यामधली ही क्रिकेट स्पर्धा. धावसंख्या 33 धावा. पुढचा चेंडू, वेग प्रचंड आहे, बॉडी लाईन चेंडू, शफरहून ऑनसाईडला फक्त दिशा द्यायची होती फाईन लेगमध्ये, पण टायमिंग जमणार नाहीये. डॉट बॉल, डॉट हा जो आकडा आपण जर थोड्याशा वेळाने बघतोय, जास्त डॉट नाही. आतापर्यंत या इनिंगमध्ये 4 चेंडू निर्धाव आहेत, बाकी प्रत्येक चेंडूवर स्कोरिंग शॉट बघायला मिळतोय. त्यामुळे पहिल्या षटकापासून सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिल्या विकेटसाठी 33 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत बघतोय मैदानावर. लॉफ्टेड स्ट्रोक, लास्ट मोमेंट आपण बघितलं, बॅटचा फेस ओपन केला, समोर ऑफर केला फटका, तिथे क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करेल, तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. धडाकेबाज चषक 51वा पर्व, तब्बल 3 वेगवेगळ्या विभागात तुम्हाला क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. ऑल इंडिया ओपन जी शेवटच्या टप्प्यात असणार आहे, त्यानंतर मुरबाड विभाग, मुंबई ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आणि त्याचबरोबर आपण बघतोय की ग्रामीण ओपन हाफ, जिथे आपण तुम्हाला जवळजवळ 24 संघ बघायला मिळणार आहेत. ऑन द राईज मारलाय, तोलून मापून मारलाय, काय ठोकलाय, डोळ्यांचं पारणं फेडणारा, प्रेक्षकांनी झेल टिपलाय, खणखणीत षटकार. समोर बघा, एकावरचे जे प्रेक्षक खाली बसलेत रेलिंगच्या पलीकडे, राईट साईडला विनंती आहे की प्रेक्षकांनी प्लीज खाली बसा. आपल्या डाव्या बाजूला बघा प्रेक्षक सर्व खाली बसलेत. आपणास विनंती की आपण जरा प्लीज खाली तरी बसा किंवा एका साईडला व्हा. काय फटका होता, डोळ्यांचं पारणं फेडणारा, दर्जेदार, ऑन द राईज, लॉंग ऑफ बाउंड्रीला क्लिअर करणारा षटकार. हो हो, क्या बात आहे, चांगला चेंडू, थोडासा खाली राहतोय. बॅट्समन बीट झाला, विकेट किपर बीट झाला, प्रचंड वेग या चेंडूमध्ये होता आणि तोपर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 13.33 ची सध्या आपण बघतोय आणि इथे झेल होता, झेल सोडलाय, आउटसाइड एज होती, चेंडू निघून गेला. पंकज माळी पूर्णपणे नाराज या फिल्डिंगवर.
एक साधा सरळ सोपा झेल देण्यासाठी भाग पडलं तर अर्जुन मांगरला, आणि अर्जुनला मिळाले जीवदान. 2 षटकं 24 धावा, एकही ते विकेट काढता आला नाही, म्हणजेच पंकज मायला महागडा ठरला. आणि एकूण 3 षटकांच्या अखेरीस आपण बघतो धावसंख्या अंकित झाली आहे ती 40 धावा धावफलकावर. क्वालिफायर मॅचेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत 21 ते 25 फेब्रुवारी या दरम्यान. आणि जे 3मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे व्ही आय एंटरप्राइजेस गावदेवी नांदकर विरोधात गावदेवी साई. त्यानंतर कुशाल श्रीशा स्पोर्ट्स सापाड विरोधात सातपटी, हे तुम्हाला सामने बघायला मिळतील. त्यानंतर अजून एक सामना तुम्ही बघू शकाल, दिशा राणी अन्विका स्पोर्ट्स मुरबी विरोधात आरवी सीट तेंबिवली, आणि भूमी इलेवन मांडा विरोधात ऋषिकेश बाळूस्मृती जयदुर्गा सुरई. या 4 संघात तुम्हाला ही फाईट बघायला मिळणार आहे. क्रीडांगण आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव भिवंडी, या ठिकाणी या क्वालिफायरच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर आपण बघू शकाल डे 4मध्ये साई स्पोर्ट्स खारबा विरोधात मिनेश इलेवन जय बजरंग कारिवली, जय जलेश्वर वाडेकर विरोधात दर्शन स्मृती बंड्या मारुती काल्हेर. त्यानंतर अयांश इलेवन जयदुर्गा भादवड विरोधात जय हनुमान मोठी देसाई, आणि त्यानंतर गावदेवी दिवे विरोधात जय हनुमान सरवली. डे 4चं हे फॉर्म आपण शेड्यूल बघत आहोत. थँक्यू. प्रत्येक इनिंगमध्ये आपण ही सूचना सातत्याने देतोय की पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. आतापर्यंत 3 षटकांसाठी 14.5 मिनिटाचा वेळ गेला, म्हणजे 14 मिनिटांनी 5 सेकंद. तर पुढच्या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं आहे. स्टॉपवॉच पुन्हा एकदा सुरू केलं आहे. पंचांनी सांगितलं की ड्रिंक ब्रेक कंप्लीट झाला आहे. या आपण वळूया षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होते. आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंडकडून प्रयाग. आता प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू आता मात्र पूर्णपणे हे ग्राउंड पॅक होणार. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यांनाच माहिती आहे की एक सामना जिंकून 2 संघ वरती आलेत, आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच ही सगळ्यात महत्त्वाची मॅच ठरणार आहे. प्रेक्षणीय लढत, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे ती मॅच बघण्यासाठी. कारण का, वाकळण विरोधात आता गुरसेबी ही फाईट बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना. पण त्याआधी एक मॅच बाकी आहे, त्यानंतर तो सामना बघायला मिळेल. प्रयाग पहिला चेंडू घेऊन, लेग कटर बॉल होता, बोटं फिरवली होती, पुल करायचा प्रयत्न टायमिंग करू शकला नाही या चेंडूवर. विकेट किपर अत्यंत वेगाने चेंडूवर येतोय. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत वेगाने फलंदाजाने एकदा ती कंप्लीट केली आहे. बॅटची एज जे चेंडू जाऊन तो स्टमकवर आपटला, आदळला, आणि धावसंख्या 41 धावा धावफलकर 41. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 14 षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू प्रयागचा, ऑन साईडला पूल केलाय, तिथे क्षेत्र डीपमध्ये वाईडिश लॉंगॉनला येऊन तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत थोडासा फंबल, 2 धावाचा प्रयत्न करणार निश्चितच अर्जुन बांगर, आणि 2 धावा पूर्ण सुद्धा. गुड रनिंग. बली आणि अर्जुन मध्ये खूप चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. 3.2 षटकांचा म्हणजेच 20 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, आणि 43 धावा इथे कुठल्या गेल्यात. बाली आणि अर्जुन 2 सलामीचे फलंदाज. पुढचा चेंडू, ओ फटका बनवलाय, थोडासा वेट केलं, पॉज केला, आणि नंतर डिस्पॅच केलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर धडाकेबाज षटकार. एकोणपन्नास धावा, आणि त्यासुद्धा आपण बघतोय पलीकडे धावसंख्येची नोंदवली गेली आहे. 49 धावा धावफलकावर 49. तर 13 चेंडू 34 वर अर्जुन बांगर आतापर्यंत नाबाद खेळतोय. गुड बॅटिंग. दुसरा षटकार त्याने मारलाय. हो, क्या बात है. ऑन द राइज, लाजवाब स्ट्रोक, बॅक टू बॅक 2 6 इन अ रो बाय अर्जुन बांगर. संघाने आता टॉस साठी रिपोर्ट करायचं व्यासपीठावर लवकरात लवकर.
तिसरा येईल का? पॅरलल स्ट्रोक आहे, बघा त्या ठिकाणी उंची सुद्धा काय चांगली बघायला मिळते. तिसरा षटकार बॅक टू बॅक मारलाय. व्हॉट अ बॅटिंग, नेल बॅटिंग परफॉर्मन्स बाय अर्जुन बांगर. एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स, लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स. जे प्रेक्षक आले ते मंत्रमुग्ध झालेत ही बॅटिंग बघून. अर्जुन बांगर, अर्जुन पोचले 46 वर. बघायचं अर्धशतक पूर्ण होईल का त्याचं मैदानाच्या आतमध्ये. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फक्त दिशा दिली चेंडूला मागे पाठवलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू कव्हर करेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि मिळेल ती अर्जुनला. या चेंडूवर एक धाव. हळूहळू आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचतोय. 3 चेंडू 3 षटकार तुम्ही बघू शकता. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतोय. 3 चेंडूचे 3 षटकार, डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेड. हा तर ऑन द राईज मारला, खूप ताकद लावली या फटक्यामध्ये, डोळ्यांचं पारणं फेडणार. आणि त्यानंतरचा जो पॅरलल स्ट्रोक जो होता तो तर चेरी ऑन द केक. हा बघा तो फटका. एक्सलंट बॅटिंग, एक्सलंट बॅटिंग. पहिल्या षटकापासून आक्रमण करतोय आणि आतापर्यंत 4 षटकं आपण बघितली आहेत. पंकज माळी 2 षटकं, पियुष माळी 1 षटक, प्रयागचं 1 षटक, पण 4 षटकात एकही गोलंदाजाला इथे यश मिळालं नाहीये. विदाऊट लॉस 62, तब्बल 62 धावा धावफलकावर. बॅटिंगसाठी गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपण बघतो वापरला जातोय. पुन्हा आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडून उमंग माळी. उमंग लेफ्ट आर्म बॉलर आहे. अर्जुन 47 वर नाबाद खेळतोय 16 चेंडूमध्ये. काय डाव सावरलाय, काय बॅटिंग केली आहे, धुमादार फलंदाजी मैदानावर. अर्जुन बांगर ही इज ऑन 47, टोटल ऑन 62, करंट रन रेट 15.5. आणि उमंग आता मात्र बॅटिंगसाठी सज्ज होतोय. उमंग गोलंदाजीसाठी सज्ज होतोय षटक क्रमांक 5 मध्ये. बालीने मात्र खूप चांगला रोल प्ले केलाय. 9 वर तो खेळतोय. ओहो हो, क्या बात है, व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ सेलिब्रेशन. काय जबरदस्त अर्धशतक बघायला मिळत आहे फलंदाज अर्जुन बांगरच्या बॅटमधून. शॉट, अर्धशतक, पहिल्या स्पर्धेतलं पहिलं हाफ सेंचुरी. जोरदार टाळ्या उद्या हाफ सेंचुरीसाठी. काय बॅटिंग केली मैदानावर अर्जुन बांगरने, एकटा लढलाय आणि काय फटका होता, डोळ्यांचं पारणं फेडणार अक्षरशः. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू अपील पंचांकडे आणि स्टंपच्या समोर पकडला गेलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. तो LBW पायशीत पकडला गेलाय. पहिलं यश मिळालं या ठिकाणी आणि फलंदाज बाद होतोय तो LBW स्वरूपामध्ये. अर्जुन बांगर बॅक टू डगआउट. चला फलंदाज लगेचच पाठवायचा आहे. स्टंपच्या समोर बघूया कसा पकडला गेला. सीढ़ियां उनको मुबारक हो जिनको छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमा है, मुझे मेरा रास्ता खुद बनाना है. आपल्या संघासाठी काय बॅटिंग केली आहे अर्जुन बांगर आणि संघनायक त्याच्यासोबत बघा, खेळाडू बघा त्याच्या खेळाडू कक्षामध्ये त्याचा ॲप्रिशिएट करतायत टाळ्याच्या गजरामध्ये. व्हॉट अ नॉक. न्यू बॅट्समन रोशन वेखंडे बॅटिंगसाठी येतोय. आतापर्यंत ज्याप्रमाणे किल्ला लढवलाय, पहिल्या विकेटसाठी 68 धावसंख्येची पार्टनरशिप बघायला मिळाली बाली आणि त्याचबरोबर अर्जुन बांगरमध्ये. 68 and now loss of 1. वन डाऊन बॅट्समन स्ट्रायकिंग केलं रोशन वेखंडे. अजूनही मैदानावर 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. दोन्ही कॅप्टनने रिपोर्ट करायचा टॉस साठी. फटका बनवला, इम्प्रुव्हायझेशन आणि काय कनेक्शन. व्हॉट अ शॉट, एक्झॅक्टली स्कोर. धडाकेबाज षटकार. सीमारेषे बाहेर षटकाराने खातं उघडलंय रोशन वेखंडेने. धावसंख्या 74, 3 चेंडू शिल्लक. बॉटम हँड ऑन साइडला प्लेस केलंय.
शेतक्षेत्री डीप मध्ये चेंडू कव्हर करून फेक करतो, दोन धावाचा प्रयत्न सुरू आहे. क्या बात आहे. स्कोरिंग शॉट ज्याप्रमाणे त्याने एक्झिक्यूट केला तेव्हा त्याने ठरवलं होतं की 2 धावा होतील पूर्ण. हा कॉन्फिडन्स रोशन वेखंडेच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळतोय. एक्सलंट बॅटिंग. जी बॅटिंग करून अर्जुन बांगर तंबूत परतला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात, कळस चढवतायत हे दोन्ही फलंदाज. रोशन खास करून त्यामध्ये उजवा ठरलाय. संघाची धावसंख्या 76. इम्प्रोव्हायझेशन पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक डी स्क्वेअर लेग मध्ये झेल ड्रॉप होतोय. स्ट्राईक एंडला यायचं आहे. हो ना मध्ये आपण बघतो त्या ठिकाणी विकेट मात्र मिळाली आहे. रनआउटची सुरुवात इथे मात्र व्हावं लागेल. स्वतःचाच कॉल होता त्या ठिकाणी रोशनचा आणि रोशनला स्वतःचीच विकेट इथे गमवावी लागते. रनआउट स्वरूपामध्ये रोशन वेखंडे बॅक टू डगआउट. सेकंड विकेट डाऊन. स्पर्धेमध्ये विकेट आणि टॉसला सुद्धा तेवढंच महत्व आहे. रोशन बॅक टू डगआउट. नरेश भैरे आणि महेंद्र मात्रे यांचं आगमन झाले. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. जे दिवदत्त प्रतिष्ठान वाकड संघाचे पुरस्कर्ते आहेत दोघांचे पुन्हा एकदा स्वागत. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो सुमित. हवेमध्ये चेंडू थोडासा मिसटाईम फटका. कव्हर मध्ये खेळाडू येतोय. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होतील. बॅकआउटमध्ये खेळाडू येतोय त्या ठिकाणी 3 धावाचा प्रयत्न करणार आणि 3 धावा होतील पूर्ण. 3 धावा इथे होतील पूर्ण. बघायचं त्या ठिकाणी पंचांकडे अपील करतात रनआउटसाठी, पण पंचांनी स्पष्टपणे सांगितलं की खेळाडू पोहोचलाय क्रीजच्या आतमध्ये आणि 3 धावांनी इथे खातं उघडलं आणि शेवट चेंडू 3 धावा कंप्लीट करून धावसंख्या आपण बघतो जी अंकित झाली धाव फलकावर ती 80 धावा. नाही, फलंदाज पोहोचलाय फलंदाज क्रीजच्या आतमध्ये. 80 धावा धाव फलकावर आणि 81 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते सामना जिंकण्यासाठी. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघासमोर. बॅटिंग बघा तुम्ही. अर्जुन बांगर LBW उमंगच्या गोलंदाजीवर 18 चेंडू 53 धावा. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं ठोकलंय ते अर्जुन बांगरने. बालीने मात्र खूप चांगली साथ दिली. नॉट आउट राहिला. 8 चेंडूत 9 धावा. त्यानंतर रोशन वेखंडे छोटीशी स्मॉल आणि खूप इम्पॉर्टंट इनिंग 3 चेंडूमध्ये 9 धावा आणि सुमितने पहिल्या चेंडूवर एकदा तिथे कंप्लीट केली. पंकज माळी 2 षटकं 24 धावा, एकही विकेट नाहीये. पियुष 1 षटक 12 धावा, एकही विकेट नाहीये. प्रयाग 1 षटक 22 धावा, एकही विकेट नाहीये. उमंगने मात्र 1 विकेट काढली 18 धावा खर्च करून. फॉलो विकेट 68 वर पहिला आणि 77 वर दुसरा. 16 रन पर ओव्हरच्या पद्धतीने आपण बघतोय. 80 धावा धावफलकर. यस रोशन का चला आपण टॉस करूया. आपल्या व्यासपीठावरती ॲडव्होकेट आदरणीय रमेश घाग सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत डॉक्टर अभय बेहरे सर देखील उपस्थित आहेत आणि या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. संदीप मामा 11 जय बजरंग भावाले बी आणि त्यांना फाईट करेल KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली. साहेब इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघनायक देखील इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करणार आहोत. डॉक्टर अभय बेहरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि टॉस जिंकलेला आहे संदीप मामा 11 जय बजरंग भावाले बी या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. आपण अभयजी बेहरे साहेबांना विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा देताना. संदीप मामा 11 भावाले बी या टीमने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघ आहे. मुकेश गायकर, निलेश भाऊ शेलार, मिलन यांचा संघ आपण पाहतोय. या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? स्ट्रॅटेजी तर काय नाही तशी, म्हणजे आमचा आम्ही 100% देऊ. 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आणि ते चेस करू. धडाकेबाज चषक या स्पर्धेची सर्वांना उत्सुकता असते आणि 24 संघांचा सहभाग आहे. खऱ्या अर्थाने ओपन ग्रामीण गटामधून एकूण 32 संघ नक्कीच खेळणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला संधी मिळते कारण की मुरबाडचा हा वर्ल्ड कप आहे. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि हा 3रं वर्ष आम्ही खेळतोय. स्पर्धा छान आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही आमचा खेळ जास्त छान करण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण संघ आहे. पूर्ण पॅक संघ आहे. क्या बात आहे. नक्की शुभेच्छा असतील. आमच्यासोबत KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. टॉस गमावलाय
प्रथम बॅटिंग करावी लागेल. मुकेश गायकर या टीममध्ये आहे. निलेश भाऊ शेलार असतील, मिलन, अनेक नावं आहेत. नक्कीच 5 षटकांचा सामना. सर्वांचं स्वप्न असतं की मुरबाडचा वर्ल्ड कप आहे, धडाकेबाज चषक ही खेळण्याची संधी मिळावी आणि ती संधी तुम्हाला मिळते. कसं वाटतंय? खूप मजा येईल इथे खेळायला आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, या प्रेक्षकांबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खरंच मुरबाडचा वर्ल्ड कप म्हणूनच ओळखला जातो आणि इथे खेळण्यासाठी आम्ही खूपच एक्सायटेड होतो. पहिलाच वर्ष आहे आणि चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न असेल. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण शुभेच्छा देऊया. संदीप मामा 11 जय बजरंग भावाले बी या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. ओ टू कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. 81 धावसंख्येचं एक मोठं आव्हान आहे. स्वाभिमान शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य सन्मान्य सचिन ठाकरे यांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर स्वाभिमान शिक्षक संघ रायगड जिल्हा प्रवीण भोंडिवले यांचं इथे आगमन झाले. दोघांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या धडक्याबाज चषक वडवली क्रिकेट स्पर्धेमध्ये. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजे जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाला 81 धावा, 16 ते 17 धावा मात्र करावे लागतील प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी. आणि एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर पॉवरप्लेची 2 षटकं समीकरण हे सांगतात की 30 आणि 30च्या पलीकडे सुरुवात असायला हवी 2 षटकांमध्ये. पण अर्जुन बांगरसारखा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी मार्कवर येईल आणि बघायचं तो किती धावा खर्च करेल. प्रयाग आणि पंकजची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे बॅटिंग करण्यासाठी आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले जातात. ऐकूया या सत्रामध्ये आवाज आमच्या समालोचक मित्राचा घारिवलीचे रोशन संते. धन्यवाद. थँक्यू सो मच. 81 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमला पंकज माळी आणि प्रयाग माळी ही जोडी आहे. प्रयाग माळी स्ट्राईक इनला आहेत. त्याला साथ देण्यासाठी आला आहे पंकज माळी. धडाकेबाज चषक 2026 मधील पहिलं अर्धशतक आपण पाहिलं. अर्जुन बांगरच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी. अर्जुन बांगर येतोय. गोलंदाजी मार्कवरती वेग ही त्याची ओळख आहे. काल मालेगावच्या स्पर्धेमध्ये छत्रपती चषक प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन त्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे आणि आज धडाकेबाज चषकामध्ये धडाकेबाज सुरुवात केली आहे बोरशेती या संघाने आणि या इनिंगमध्ये सिंहाचा वाटा आहे. अर्जुन बांगर शहापूरचा वंडर बॉय इन ॲक्शन मध्ये आहे. मिसटायमिंग झेलची शक्यता असेल. डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न खूप चांगला केला होता. प्रयत्नाला 100 मार्क. क्षेत्ररक्षक होते करण खुटले आणि हा झेल सोडला जातोय. खऱ्या अर्थाने झेलपर्यंत पोचले होते. झेल हातामध्ये होता आणि हातातून निसटलेला आहे. यावीस जीवनदान मिळते फलंदाज पंकज माळी ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. यावीस फटका छान आहे. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगला केला होता आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने बाळी आले होते. चेंडूवरती पोचले होते परंतु चेंडूला पकडू शकले नाहीयेत. चौकार येतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफला बाली आहेत. डाऊन दी बॉल. सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलेला आहे. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय. पहिला धक्का. प्रयाग माळी बॅक टू द पविलियन. 19, 18, 17, 16.
ग्रुप बेस्ट ऑफ बोरशेती आणि सामना सुरू आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे या दोन टीम मध्ये. एक संघ आहे भिवंडी तालुक्यातील, एक संघ आहे शहापूर तालुक्यातील. हे दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी, प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत, कारण की टेनिस विश्वातील तारे सितारे आज अवतरलेत या मुरबाड नगरीमध्ये, या वडवली गावामध्ये. धडाकेबाज चषकाचं हे औचित्य आहे. गोलंदाज अर्जुन, प्रेम पाटील न्यू बॅट्समन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 81 धाव बनवायच्या आहेत. सुरुवात चांगली करावी लागेल. ऑन साइडला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅप्टन कुल रोशन वेखंडेने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत अर्जुन बांगरने आणि अर्जुन बांगर ऑन हॅट्रिक. ज्या अर्जुन बांगरने पहिल्या इनिंग मध्ये 50 धाव बनवलेत, तोच अर्जुन बांगर आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये ऑन हॅट्रिक आहे. पहिला सामना जिंकलाय दीपक दादा प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमने. दुसरा सामना जिंकलेला आहे स्वर्गीय भरत शिंगोले जय बजरंग गोरसई बी या संघाने. आणि हा तिसरा सामना सुरू आहे. एका बाजूला आशिष रत्नाकर तात्या ग्रुप बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांना फाईट करतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ. भाटाळे संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाहीये. आशु मलिक येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. आयुष माळी. चे एक्सपर्ट स्कोरर आहेत, त्यांना विनंती असेल आपण थोडंसं करेक्शन करा. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 6. बनवायच्या धावा 81 या मॅच मध्ये आणि चेंडू शिल्लक आहे 24. जिंकण्यासाठी 75 धावांची गरज. सुमित येत आहेत. SB या नावाने सुपरिचित आहेत. SB येतोय गोलंदाजी मार्कवरती. या दुसऱ्या षटकामध्ये 24 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. बनवायच्या धावा 75. समीकरण कठीण झालेलं आहे या सामन्यामध्ये. जय ब्राह्मणदेव भाटाले या संघासमोर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करताय सुमित. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. 1 धाव झाली कंप्लीट. 1च धाव मिळते चेंडूवरती. चांगली फेकी, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2-7. अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाहीये. चौकार षटकारांची नितांत गरज या टीमला आहे, कारण की 16.20च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आले फक्त आणि फक्त 6 धावा. ऑन साइडला खेळतात स्क्वेअर लेगला. डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. शहापूर तालुक्यातील नामवंत संघ आहे आणि शहापूर तालुका बोरशेती गाव खऱ्या अर्थाने नक्कीच थोडंसं जवळ आहे आणि त्यामुळे शहापूरचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत बोरशेती या संघाला सपोर्ट करण्यासाठी. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका, त्याच्यावरती मिळते 1 धाव. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावाची संधी आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा 2. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 2 ते 3 मोठे फटके मारावे लागतील, कारण की समीकरण कठीण होत चाललेलं आहे. येणारे 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 71 धावांची
गरज आहे या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. काय गोलंदाजी होते, ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये अर्जुन बांगरने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज सुमित या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, 2 पायांच्या मधून हा चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि दरम्यान येतोय हा शेवटच्या बॉलवरती स्वीप लगावतायत सीमारेषेच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती येतोय हा चौकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 14. 18 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी, अजूनही बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये धावा तब्बल 67. सेकंड स्पेल मध्ये येत आहेत अर्जुन बांगर. 18 चेंडू बनवायच्या धावा 67 या सामन्यामध्ये. फुल टॉस, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत. प्रयत्न खूप चांगला केला होता, रोशन वेखंडे फार वेगाने आले होते, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. त्याच्यावरती मिळतील ऐकून धावा 2. आयुष माळी आहेत स्ट्राईक इनला, त्याला साथ देतोय पंकज माळी. 2/16 ही धावसंख्या. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. धडाकेबाज बिग बॅश धमाका ऑल इंडिया ओपन साठी 2,22,222 रुपयांचं पारितोषिक आहे. मिस टायमिंग, अप्रतिमा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बटन, तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतोय. जय ब्राह्मण देव भाटाळे या टीमची. भाटाळे संघ बॅकफुटवरती. 17 अविनाश बांगर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या मॅच मध्ये. अर्जुन बांगरने 3 विकेट मिळवलेत. सॉफ्ट अँड एकल्ट्या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट कव्हरला चेंडू फील्ड होतोय 30 सर्कलमध्ये, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 18 धावा धावफलकावरती. 81 धाव बनवायच्या आहेत आणि चौकार षटकार येत नाहीयेत, त्यामुळे समीकरण कठीण होत चाललेलं आहे. 15 चेंडू आणि 63 धावांची अजूनही गरज. जितू माळी आणि पंकज माळी ही जोडी आहे. क्या बात आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 22-22. क्रिकेटसह दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. धडाकेबाज चषक, मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. आज प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी, आज प्रेक्षकांसाठी क्रिकेटची पर्वणी आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय, मिळते अवांतर धाव. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि दिशेपासून भरकटले,
पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. हिमेश गायकर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाचे बिग सपोर्टर आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 25 धावा 25. लॉफ्टेड काउंटरचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय अंतिम चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 29. 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 52. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 52 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. खेळणी गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय नक्कीच गणेशजी भोईर साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेटने क्या बात है, लॉफ्टेड इट स्ट्रेट डाउन द ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी, षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आणि जितू माळीने विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. 10 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 10 चेंडू बनवायच्या धावा 40. ऑन साइडला खेळता ड्राईव्ह केलं, डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते या चेंडूवरती. नऊ बॉल 39. फुलटॉस फायदा घेऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे शॉर्ट कव्हरला. सोहमने फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन आणि आता मात्र सामना कठीण झालेला आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघासमोर. 18, 17, 16, 15, 14, 13.
नवीन फलंदाज अर्जुन येत आहेत. अर्जुन पाटील बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती. चेंडू शिल्लक आहेत 8. 39 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. प्रत्येक डॉट बॉल सामन्याचं समीकरण कठीण होईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय गुडलेन स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ झाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पूर्णपणे सरप्राईज केलं बॅट्समन अर्जुन पाटीलला. ऑन साइडला ऑफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. सीमा पार षटकार. अप्रतिम संगीत आपण ऐकतोय. AJS साऊंड यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं जात आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 33 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. राऊंड विकेटने गोलंदाजी मार्कवरती बाळी. 6 बॉल 33 बनवायचे आहेत. समीकरण थोडंसं कठीण आहे परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं असतं. जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही, तोपर्यंत कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं असतं. 6 चेंडू आणि 33 धाव बनवायच्या आहेत. हे लाडके प्रेक्षक आपण पाहू शकाल. अनिकेत घोडे जे बोरशेती संघाचे बिग फॅन आहेत. यावेळी ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रेक्षकांना विनंती असेल शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे. बघा कोणत्याही संघाचा पाठीराखा ह्यो आतमध्ये गेला तर त्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे प्रेक्षकांनाही विनंती असेल मुरबाडचा वर्ल्ड कप सुरू आहे. शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा यासाठी ही स्पर्धा जाणली जाते. त्यामुळे प्रेक्षकांनाही विनंती असेल. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलेला आहे. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 4 चेंडू शिल्लक. 29 ची गरज. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे कारण की एकतर्फी सामना झालेला आहे. सामना पूर्णपणे झुकलेला आहे. तो म्हणजेच आशिष रत्नाकर तात्या ग्रुप बेस्ट ऑफ बोरशेती या संघाने या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे. 4 चेंडू 29 ची गरज. जरी 4 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. राऊंड विकेटने बाली आहेत. पुल करतायत डीप मध्ये फिल्डर आणि हा झेल पकडलेला आहे करणने. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज जीतू माळी बॅक टू द पवेलियन. 20, 19, 18, 17, 16. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शॉर्टम पुल केलं होतं आणि डीप मध्ये फिल्डर होते. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला आणि न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. रोहित माळी येत आहेत. 3 चेंडू शिल्लक. 29 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. बोरशेती संघाचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आपल्या टीमला ते देखील सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. शहापूर तालुक्यातील एक नामवंत संघ. या संघाने पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 80 धावा बनवल्या आणि 81 धावांचं टार्गेट. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ बॅकफूटवरती आहे आणि पंचांचा इशारा येतो आहे. वाईट बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय कटर हा चेंडू आणि टप्पा पडला आणि चेंडूने वळण घेतलं. त्यामुळेच हा पंचाने वाईट चेंडू घोषित केलेला आहे. 3 चेंडू 28 धावा
अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. प्रेक्षकांची अलोट गर्दी, कारण की टेनिस विश्वातील तारे सितारे आज अवतरलेत या वडवली गावामध्ये. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. मुरबाड विभागासाठी खऱ्या अर्थाने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,51,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दरम्यान येतोय हा षटकार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय मुरबाड विभागासाठी 50,051 रुपयांचं पारितोषिक आहे. 1,00,000 रुपयांचं पारितोषिक आदरणीय मधुकरजी अप्पा घोडे साहेबांच्या माध्यमातून